नमस्कार. इथे आपण बनवणार आहोत गुलाबजामुन. तर इथे मी मार्केटमधून गुलाबजामुनचं पॅकेट आणलेलं आहे आणि त्याचं प्रीमिक्स आता एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे. आता इथे आपण थोडं थोडं दूध घालत अंदाजानुसार याचा गोळा बनवून घेणार आहोत. तर इथे दूध आहे ना, अगदीच गरम नाही करायचं आहे, हलकंसं कोमट असावं. तर अंदाजानुसार दूध घालून आपण अशा पद्धतीनं गोळा बनवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये ह्या गोळ्याचे आपण छोटे छोटे असे गुलाबजामुन बनवणार आहोत. तर अगदीच मोठे नाही बनवायचे, कारण ते पाकामध्ये टाकल्यानंतर जास्त फुलतात आणि जास्तच मोठे होतात, म्हणून अगदी छोटे छोटे करायचे. तर चला मी हे सगळे बनवून घेते. तर इथे ना माझे सगळे गुलाबजामुन अशा पद्धतीने बनवून झालेले आहेत. 40 झालेले आहेत. तर पहिली बॅच मी तेलामध्ये टाकलेली आहे. तर इथे बघा साईडला मी चासणीसुद्धा केलेली आहे, म्हणजे साखरेचा पाकसुद्धा बनवून घेतलेला आहे. आणि हे गुलाबजामुन आपल्याला ना सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते चारी बाजूने शिजतात आणि चारी बाजूने एकसारखा कलर येतो. तर इथे मी अशा पद्धतीने सगळे गुलाबजामुन फ्राय करून ते पाकामध्ये टाकलेले आहेत. तर इथे आपले गुलाबजामुन रेडी झालेले आहेत. बघा कसे मस्त झालेले आहेत. या तुम्ही पण खायला.